आपल्या संस्कृतीमधली आहे. तर घरातील आपले सर्व लहान थोर मंडळी आहेत, त्यांनी आपली भाषा वापरताना आपल्या संस्कृतीचा विचार करून भाषा वापरावी, हा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे. तर दरम्यान सामन्यास सुरुवात होते. अपेक्षेप्रमाणे हरेश अष्टपैलू खेळाडू पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक घेऊन आला आहे. तर सलामीची जोडी नितीन आणि तुषारची स्तुती करावी तेवढी कमी आहे, कारण 2 मॅचमध्ये नॉट आऊट राहत आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. आजचा सेमीफायनलचा सामना, पहिला चेंडू, सुरेख चेंडू होता, खराब यष्टीरक्षण. दरम्यान बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. संघाचं खातं उघडलं जाते ते बाईच्या स्वरूपामध्ये अवांतर धावेने. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. यापूर्वीचा एक सामना सोडला तर बाकी सर्व सामन्यात त्याने पॉवर प्लेचं षटक योग्यरित्या हाताळलेलं आहे. सुपर बॉलिंग आणि त्या जोरावरच आज हे सेमीफायनलचा सामना इथे खेळत आहेत. आणि यावेळी इन द एअर दिस टाइम मात्र चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, षटकार. आणि तुषारने आपलं खातं उघडले ते षटकाराने आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली 7 या धावसंख्येवर. मी आपल्याला सांगितलं अतिशय उपयुक्त फलंदाजी गोलंदाजी आपला अष्टपैलूचं सिद्ध करतोय तो तुषार. 2 सामन्यामध्ये नाबाद राहत आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवून दिलंय. यावेळी सुरेख चेंडू होता, मानसन्मान दिला, हलकासा टॅप केला, चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं, तेवढा चांगला बॅकअप भेटलाय. मात्र एक 64 धाव घेण्यामध्ये कुठली कसूर झालेली नाही आहे. गुड कॉर्डिनेशन बिटवीन 2 बॅट्समन नितीन आणि तुषार. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय या सायंकाळच्या वेळी. उन्हाचा थोडा तडाखा कमी झालाय आणि आता मात्र स्वच्छ मोकळी हवा आणि या सामन्याचा आस्वाद. यावेळी फुलटा चेंडू होता, समाचार घेतला गेलाय इन द एअर दिस टाइम बट 6. लोणार अंगणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री जोशी सर, संतोष जोशी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावरती यावं व व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आमची व्यासपीठावरून आपणास विनंती आहे. माननीय संतोष जोशी सर, प्लीज वेलकम वेलकम वेलकम. आपलं स्वागत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा ॲज पर बॉल खेळायचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेमध्ये होता. प्रफुल्लला मात्र अजूनही सूर गवसत नाहीये. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, एक लाईव्ह भेटते, त्यासोबतच 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 16. काय जबरदस्त सुरुवात, घणाघाती षटकारांची आतिषबाजी, एक फ्लाइंग स्टार्ट. वेलकम सर, जोशी सर, आपलं स्वागत आहे या व्यासपीठावर. आपण व्यास वेळ काढून आलात, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढली, त्यावेळेस धन्यवाद. आखू टप्प्याचा चेंडू होता, जोरदार प्रहार केला होता, बॅटची कडा घेतली आहे. आता जास्त काही नाही, एकच धाव भेटेल. परंतु षटकाची सांगता होते एका धावेने. धावसंख्या 17. सातत्य राखता नाही आलेलं आहे, एक झेल सुटतोय. 2 षटकार पेश केले जात आहेत. एक षटकार तुषारने लगावला आहे तर एक षटकार नितीन उर्फ दद्दू. धावा येणं गरजेचं आहे, कारण अटीतटीची झुंज आपल्याला पाहिजे, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये आक्रमक फलंदाज, आक्रमक गोलंदाज यांचा भरणा आहे. एकतर्फी सामना जर सेमीफायनल झाला तर थोडेसे प्रेक्षक वर्ग नाराज होईल, कारण भरपूर प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण घरी बसून सामन्याचा आस्वाद आनंद घेत आहे. तर अरुण यावेळी आलेला आहे, स्वतःचं वैयक्तिक पहिलं व संघातर्फे पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक. तर सामोरं उभा आहे तो नितीन. यावेळी जोरदार प्रहार करायचा प्रयत्न, बॅटची बॉटमेज घेतली जाते, चेंडू तिथेच गरगर फिरतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आपल्या षटकाची तो अरुण, एक नावाजलेला व्यक्तिमत्व, क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू अशी ख्याती ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये. तसेच ओपनमध्ये देखील खूप चांगली कामगिरी अरुणने आपल्या माध्यमातून केलेली आहे. यावेळी चेंज ऑफ पेस मारा, लेग साईड भरकडून दिलाय, बॅटच्या मिडल झालाय चेंडू, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर आणि चौकार. 21. 21 धावा अंकित केल्या जात आहेत स्कोरबोर्डवर, धावफलकावर. बिनबाद 21. आक्रमक आणि आश्वासक सुरुवात जी संघाला हवी होती, ती या 2 खेळाडूंच्या माध्यमातून नक्कीच संघाला लाभलेली आहे.
तर पुढील खेळ चेंडू टाकण्यास तयार आहे वेदांत एनकडून. आपला बॉलिंग मार्कवर तो अरुण सामोरा उभा आहे, तो नितीन एका षटकार एका चौकार सानी खेळतो. यावेळी सुरेख चेंडू, वेगवान चेंडू होता. एक धाव भेटेल बाईकच्या स्वरूपामध्ये. 22 22. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 ball remain of this over, which is handled by Mr. Arun. यावेळी तुषारने हेलिकॉप्टर पद्धतीने मारला फटका, चेंडू हवेमध्ये आहे आणि विटूचा चांगला प्रयत्न फसतोय, पण टाळ्या वाजवून या क्षेत्ररक्षकाला दाद दिली पाहिजे. एक चांगला प्रयत्न केलाय आणि रूपांतर होते ते चौकारामध्ये. षटकार चौकांची आतिषबाजी येथे होते. धावसंख्या 26. काय जबरदस्त फलंदाजी होतीये या दोन्ही फलंदाजांकडून. एक षटकार, 2 चौकार दोन्ही फलंदाजांनी मारले आतापर्यंत. यावेळी बैठक खेळायचा प्रयत्न, काहीतरी वेगळं खेळायचा प्रयत्न केला. चेंडू चकवतोय यष्टीरक्षकाला आणि फलंदाजाला, मात्र चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करतोय कुठेतरी अरुण. मी आपल्याला सांगितलं अतिशय उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू संघात हवा असा वाटणारा, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लांबणं गरजेचं आहे. विटूचा एक चांगला प्रयत्न होता. ते काय झालं असेल, कॅच ऑफ द डे झाली असती ती. यावेळी फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस इझी घ्यायचा प्रयत्न केला मात्र, आणि दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वैभवचं चांगलं बॅकअप, षटकाची सांगता होते 2 धावांनी. एक लाईव्ह भेटतंय नितीन यास, तुषार यास. धावसंख्या 28. जवळजवळ प्रत्येक षटकामागे 14 धावांची गती राखत 28 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. बिनबाद 28. आश्वासक आणि आक्रमक सुरुवात. षटकार चौकांची आतिषबाजी नक्कीच आपल्याला पाहायला भेटले. थोडंसं आनंदाचं वातावरण रॉयल 11च्या गोटामध्ये, कारण जी आश्वासक आणि आक्रमक सुरुवात हवी होती ती या 2 फलंदाजांनी करून दिलेली आहे. आणि आवश्यकता असेल, एक बिग मॅच चालू आहे इकडे. दोन्ही संघ अतिशय इन्फॉर्म संघ आहेत. सँडी संदीप उर्फ सँडी गोंधळसाठी आलं वैयक्तिक पहिलं संघात 3रं षटक. यावेळी स्वैर मारा ठरतोय. सायंकाळची वेळ आहे, आमच्या पंचांना थोडीशी कसरत करायला लावत आहेत. त्यांचा फिटनेस ठेवण्यासाठी त्याची दखल घेतली जाते. दरम्यान अवांतर धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. यावेळी चेंडू हवेमध्ये, फटका बसतोय आणि सुरेख झेल. काय झेल घेतलाय, कसली घाई गडबड नाही केली, शेवटपर्यंत चेंडूवरची नजर हटू नाही दिली आणि पहिला धक्का. मात्र या धक्क्यातून सावरण्यासाठी पुन्हा एकदा येतोय तो लखन. मग आता मॅन ऑफ द मॅच, सुपर बॅटिंग बाय लखन. नितीनने आपली कामगिरी योग्यरित्या पार पाडलेली आहे. सलामीला जात टाळ्या वाजून नक्कीच त्याचं तंबूत स्वागत केलं पाहिजे. सुरेख बॅटिंग, सुरेख फलंदाजी, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. ट्वेंटी 29. पहिला चेंडू थोडासा भरकटला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करतो संदीप. पहिली जोडी फोडण्यात यशस्वी होतोय. सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र पुन्हा एकदा जीवदान भेटत आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं संदीप याने. तुषारने केलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. 29. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलला काटे आहेत का, काही गडबड करू नका. सुरेख गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. उंचीचा पुरेपूर फायदा केला जातोय. या षटकात मात्र धावावरती अंकुश ठेवला गेलेला आहे. एकच स्वैर धाव वाईटच्या स्वरूपात आलेली आहे. दिशा पुन्हा भरकटली. पुन्हा एकदा पंचाचा वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. षटक मार्ग असतं 3रं. संदीप याचं वैयक्तिक पहिलं.
यावेळी इन द एअर दिस टाइम झेल होऊ शकतो काय. राजा पंजे चेंडू खाली आहे. ICICI फॅन्स ज्याला आपण संबोधतो. आणि हा दुसरा धक्का. सलामीची जोडी आता बाजून तंबूत परतलेली आहे. आता मात्र सर्वची जबाबदारी या 2 मिडल ऑर्डर बॅट्समॅनवरती राहील. लखन आणि प्रवीण. राजेश पंजे. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. अजूनपर्यंत खूप चांगला मारा संदीप याने केलेला आहे. फक्त 2 अवांतर धावा दिल्या आहेत वाईटच्या स्वरूपामध्ये. एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय तो म्हणजे तुषार. धावसंख्या 30 आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 28. आता मात्र 30 झालेली आहे. त्याही 2 वाईट स्वरूपात भेटलेल्या धावा, अवांतर धावा. बॅटने अजून एकही धाव आलेली नाहीये. आता मात्र ज्याच्यावर पूर्णपणे सामन्याची मदारता असेल तो लखन. जोरदार प्रहार करायचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू होता. जाऊन विसावाला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील कमबॅक करून दिलंय या षटकाने. सुरेख फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण होईल का. नक्की झालेलं आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेलेल्या आहेत. आणि यावेळी मात्र कुठेतरी थोडासा गडबड घोटाळा झाला आहे आणि एक धावबाद करण्याची संधी दवडली गेलेली आहे. धावसंख्या 32. 32 आफ्टर 3 ओव्हर्स. खूप चांगली ओव्हर टाकली गेली आहे. फक्त 4 धावा दिल्या गेलेल्या आहेत. त्यातही 2 वाईट आहेत. म्हणजे कुठे 8 चेंडूने हाताळले. त्यात फक्त त्याने बॅटने 2च धावा दिलेल्या आहेत. आणि एक महत्त्वपूर्ण गडी तुषार जो खेळपट्टीवरती स्थिरावला होता. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत होता. त्याला बाद करण्याचं यश मिळवलेलं आहे. काय जबरदस्त कमबॅक करून दिलं सँडी. सुपर बॉलिंग. तर 2 गडी त्यांनी बाद केले आहेत. माफ करा. सलामीची जोडी तंबूत पाठवण्याचं काम यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. सुरेख झेल घेतलेला आहे. 32 धावा झालेल्या आहेत. 32. जवळजवळ प्रत्येक षटकामागे 11.25 धावांची गती राखत धाव फलकावरती 32 धावा लागलेल्या आहेत. यावेळेस भाऊ यशवंत उर्फ भाऊ गोलंदाजीसाठी आलेला आहे. समोर तेवढा तडकाबंद फलंदाज प्रवीण. संघातील अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज आणि तडकाबंद फलंदाज अशी ख्याती या प्रवीणच्या नावावरती आहे. एक वलय त्याच्या भोवती निर्माण आहे. अष्टपैलुत्वाचं सिद्ध करावं लागेल. चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न केला जाईल का. प्रयत्न तोकडे पडत आहेत कारण चेंडू नो मॅनच्या ठिकाणी जाऊन पडला आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 34. 34. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 5 ओव्हर रिमेन ऑफ दिस ओव्हर. दरम्यान क्षेत्ररक्षण फिरवलं जात आहे. गोलंदाजी आपण अशी करावी लागेल ज्याप्रमाणे आपण क्षेत्ररक्षण फिरवत आहे. मिस्टर बॉलर दोघांना हार्दिक शुभेच्छा. फलंदाज गोलंदाज यावेळी इंटू द ब्लॉकवर टाकला चेंडू पॉपिंग क्रीजमध्ये पडला होता. सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव वेडेल तेवढी चांगली फेकी. धावसंख्या 35. 35. 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. मगाचा मॅचचा हिरो, यापूर्वीच्या मॅचचा हिरो, या तडकाबंद फलंदाजीने सेमीफायनलचे दरवाजे खुले केले तो लखन यावेळी स्ट्राईक एंडला उभा आहे. रोकावं लागेल आपल्याला याला. क्षेत्ररक्षण फिरवलं जाते. बैठक खेळाचा प्रयत्न होता. चेंडूचा अंदाज बांधला नाही. काय जबरदस्त थ्रो होता. काय जबरदस्त कॉलिंग होतं लखन याचं. पुन्हा एकदा गडबड घोटाळा. एक जीवदान भेटतंय. नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता तर नक्कीच एक गडी धावबाद झाला असता. कलेक्ट करता नाही आला अरुण याचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चांगली फेकी देखील होती. मग गॅदरिंग करताना आला चेंडू. आणि दरम्यान 2 धावा वसूल केल्या जात आहेत. धावसंख्या 37.
3 चेंडूमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत. यावेळी जोरदार पळा करायचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळी गुड कोऑर्डिनेशन, गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ परफॉर्मन्स, सुपर. 39 39 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 7 धावा मोजलेल्या आहेत या गोलंदाजाने. अजूनही षटकार चौकांची आतिषबाजी होऊन दिलेली नाहीये, मात्र सिंगल डबल्स येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. स्कोर बोर्ड हलता ठेवणं गरजेचं आहे. पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. एका धावेवरती समाधान मानायला लावलेलं आहे. धावसंख्या 40. 1 to go. 5 चेंडूमध्ये 8 धावा दिल्या. काय जबरदस्त कमबॅक करून दिलंय सँडीने आणि भाऊने. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा होत्या. आता 4थं षटक समाप्तीच्या मार्गावर आहे. धावसंख्या 40 आहे. म्हणजे 11 चेंडूमध्ये फक्त 12 धावा दिल्या गेलेल्या आहेत. सुपर बॉलिंग बाय सँडी अँड भाऊ. शेवटचा चेंडू असेल. सरस कोण ठरणार, गोलंदाज की फलंदाज? सुरेख चेंडू, यॉर्कलाइन चेंडू होता आणि एक गडी बाद, धाव बाद. स्ट्राईक घेण्याच्या बाईच्या स्वरूपामध्ये धाव भेटते. धावसंख्या 41. एका यशस्वी षटकाची सांगता होते. आता मात्र यावेळी खेळपट्टीवरती उतरतोय तो अर्जुन. इनफॉर्म बॅट्समन. आज दिवसभरात तो काही करू शकलेला नाहीये. आता मात्र सर्व त्याच्याकडून अपेक्षा ठेवतील की नक्कीच आपल्याला या सामन्यात काहीतरी करावं लागेल. अर्जुन 41. 4 ओव्हर. काय जबरदस्त अंकुश ठेवला गेला धावांवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 होती आणि आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41. म्हणजे फक्त 13 धावा या 2 गोलंदाजांनी दिलेल्या आहेत. त्यात 9 धावा भाऊने दिल्या तर 4 धावा सँडीने. खऱ्या अर्थाने धावावरती अंकुश ठेवायला सुरुवात केली ते सँडी याने. कमबॅक करून दिलं सँडी याने. तर राजेश पंचा आलाय गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म बॉलर. 41. लखन आहे स्ट्राईक एंडला. अपेक्षांचं ओझं खांद्यावरती घेत षटकार चौकारांची आतिषबाजीची अपेक्षा प्रेक्षकांकडून तसेच रॉयल 11च्या खेळाडूंकडून व्यासपीठावरती जे आपले मान्यवर बसलेले आहेत त्यांनी देखील आपल्याकडून अशीच अपेक्षा ठेवली असेल. तर गोलंदाजाकडून देखील आम्ही तशीच अपेक्षा ठेवतो की आपण देखील चांगला टिचून मारा करावा, ज्याप्रमाणे सँडी आणि भाऊने केली तशी. दोघांनाही बेस्ट ऑफ लक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. अतिशय महत्वपूर्ण षटक ज्या स्लॉग ओव्हर आपण बोलतो ते आहे. बॅटची कडा घेण्याचा जोरदार अपील केलं गेलंय. तर पंचांचा निर्णय नॉट आउट आलेला आहे. तर सुरेख चेंडूची सुरेख सांगता झालेली आहे. निर्धाव चेंडू, चांगलं एक्स्ट्रॅक्शन म्हणता येईल याला. एक जोरदार अपील केलं गेलं होतं. मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संबंध नाही आहे. बॅट जमिनीला घासली असं पंचांचं म्हणणं आहे. दोघांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे नॉट आउटचा. पुढील चेंडू टाकण्यास तयार. यावेळी जोरदार पळा करायचा प्रयत्न. बॅक टू बॅक
2 डिलिव्हरीज निर्धाव टाकले जात आहेत आणि यावेळी धाव बाद. काय जबरदस्त गोलंदाजी राजेश पंजे, सुपर. एकंदर 2 षटकांचा खेळ पाहिला पहिल्या तर 28 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. असं वाटलं होतं की 60 धावा नक्कीच हा संघ पार करेल. मात्र त्याच्यानंतर सामन्याचं पारडं फिरलं सँडीच्या षटकाला आणि धावसंख्या स्थिर आहे 41. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. राजेश पंजे याचं यशस्वी पुनरागमन गोलंदाजीमध्ये. प्रत्येक यावेळी गेलेला लेफ्ट डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाजाचा समाचार घेण्यासाठी दिशा भरकटली जाते. पंतांचा बॅट बॉलचा इशारा. अवांतर दाखले धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. गडी बाजून तंबूत परतले ते 4. यावेळी जोरदार प्रहार केला गेलाय. बघायचं आपल्याला कॅच होतोय का, चौकार होतोय का, षटकार होतोय. आणि एक चांगला फटका होता. 2 धावा भेटलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. धावसंख्या 44. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 3 बॉल रिमेन ऑफ दिस ओव्हर. व्हॉट अ कमबॅक. सुपर कमबॅक बाय सार्थक 11. अकुटप्प्याचा चेंडू आता इन देअर दिस टाइम. झेल होऊ शकतो आणि एक सोपा झेल सोडलेला आहे. एक लॉलीपॉप झेल वैभवकडून सुटणं अपेक्षित. आम्ही नक्कीच अपेक्षा करणारच नाही, गृहीतच जाणार नाही की वैभवसारखा खेळाडू असा झेल सोडू शकतो. पण क्रिकेट आहे, कुठलाही खेळ असतो, त्याच्यामध्ये पारडं कधीही फिरू शकतं जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही. धावसंख्या 45. 500 रुपयांचं पारितोषिक आलंय अर्जुनसाठी. प्रत्येक षटकाला 500 रुपये. पंकज वाजपेयी. बक्षिसांची खैरात होते. फायदा घ्यायचा आहे, संधी घ्यायची आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली गेली आहे या 3 षटकांमध्ये. अकुटप्प्याचा चेंडू होता. जोरदार प्रहार करायचा प्रयत्न आणि काय गोलंदाजी केली जाते. लेग बायच्या स्वरूपाची धाव भेटेल. धाव संख्या 46. फायनल बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. आणि स्वायर मारा. दिशा भरकटली गेलेली आहे आणि 1+2. 2 धावा भेटतील. 2 धावांचा बोनस इथे बहाल केला जातोय. 48. सांघिक अर्धशतक धावफलकावरती लागेल का. शेवटचा चेंडू आहे. 2 धावांची आवश्यकता आहे.
48 धावफलकावरती लागलेले आहेत. सुरेख चेंडू इंटू द ब्लॉक होल टाकलेला चेंडू, यॉर्कलँड चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेलेला आहे. चांगला थ्रो, चांगली फेकी, मात्र दरम्यान पुन्हा एकदा गलथानपणा होतोय. मात्र 2 धावा वसूल केल्या जात आहेत आणि धावसंख्या 50. टाळ्या वाजवून 50 धावांचं स्वागत केलं पाहिजे, कारण एक सन्मानजनक धावसंख्या यावेळी मात्र धावफलकावरती लागलेली आहे. अपेक्षा होती 60 धावांची, 10 धावा आपल्या कमी झालेल्या आहेत, पण हेही नसते थोडके 51 धावा. इट्स ओके. एक तगडी झुंज आपल्याला इथे पाहायला भेटेल. तर टाळ्या वाजवून स्पेशली टाळ्या असतील या सँडीसाठी, भाऊसाठी आणि राजेश पंजेसाठी. काय बॉलिंग केली, सुपर बॉलिंग, कमबॅक करून दिले संघाला. नवीन बॉल द्यायचे प्लीज. आमचे मिलिटरीमधील रिटायर एक्समन माननीय श्री माने साहेब यांचं इथं आगमन झालंय. आपण व्यासपीठावरती यायचंय, व्यासपीठावरती येऊन आपण शोभा वाढवायची आहे. वेलकम सर. हे आमचे जाधव सर. तर व्यासपीठावरती आपले 2 ज्यांनी भारत तर आपल्या व्यासपीठावरती ज्याने आपल्या भारत लष्करासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं ते माननीय श्री मानेसाहेब व तात्या कांबळे हे एक्समन आपल्या व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करा. पंच क्षेत्ररक्षण लावायला सांगा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती उतरायचं आहे. सपोर्ट डे में खाली बस फाइनल 50 क्या हो सकता है. 51 धावा तशा पाहिलं तर दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. अन्नूभाई आपण काय बोलाल. 51 धावांचं टार्गेट दिले गेलेलं आहे. असं वाटलं होतं की पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा किंवा 62 किंवा 65 धावा धावफलकावरती लागतील. मात्र तसं काय झालेलं नाही आहे. अतिशय चांगली गोलंदाजीनंतर 30 षटकं केली गेली. 51 धावांचं आव्हान पुढे असेल का. माझे सहकारी अन्नू भाई एकदम अतिशय चांगले स्कोरर आहेत, चांगले समालोचक आहेत. आपला अनुभव सांगा, आपल्या अनुभवाच्या बोलीतून सांगा. 2 ओवर पावर प्ले में जो रन कम आएगा तो मैच घूम जाएगा. अगर उसमें रन ज़्यादा आएगा तो मैच टर्न हो जाएगा बैटिंग के पीछे. अगदी बरोबर आहे अन्नूभाई. आपले हे 2 षटकं जे असतील महत्त्वपूर्ण, ज्याला आपण रेस्ट्रिक्शन्स ओव्हर बोलतो, पॉवर प्ले बोलतो, ती 2 षटकं महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण दोन्ही फलंदाज इनफॉर्म बॅट्समन आहेत. दोन्ही फलंदाज मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत एका सामन्यामध्ये. तर पहिलं षटक महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येतोय संघाचा आधारस्तंभ अष्टपैलू खेळाडू तुषार, ज्याने घणाघाती फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. आता मात्र त्याला ही सर्वस्वी जबाबदारी पार पाडावी लागेल. तर वैभव आणि हरेश दोघे इन्फॉर्म बॅट्समन जे एकेका सामन्याचे मानकरी ठरलेले आहेत, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत.
खेळाडू तुषार समोर उभा आहे वैभव, पुढे सरसावलाय, बॅटची काढा घेते, चेंडू जाते जिंकल्या झोनमध्ये. एका धावेने खातं उघडलं जातं ते वैभव आणि संघाचं. तर पहिल्या चेंडूवरती एकदा वसूल केली गेलेली आहे. तर या सायंकाळच्या वेळी एक जयघोष होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पुढे चेंडू खेळण्यास तयार संघनायक अष्टपैलू खेळाडू हरेश. सुरेख चेंडू होता, मान सन्मान दिलाय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता होते, एका धावांची आवश्यकता असेल अंतिम सामना खेळण्यासाठी. यावेळी सुरेख चेंडू होता, पायावर जाऊन आदळला, बैठक खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. मात्र लेगबायच्या स्वरूपात एक अवांतर धाव भेटते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. इथून पुढे 49 धावांची गरज असेल येणाऱ्या 27 चेंडूंमध्ये, कारण 3 चेंडूची सांगता झालेली आहे. एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे, एक बॅटची कडा घेऊन चेंडू टिकल्या झोनमध्ये गेला. वैयक्तिक धावावरती खेळतोय तो वैभव, एक सांघिक धावसंख्या 2. या 2 धावांमध्ये एक अवांतर धाव आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. प्रेक्षक वर्ग देखील स्तब्ध राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. धन्यवाद प्रेक्षक वर्ग, अतिशय तोलामोलाची साथ ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आपण दिली, त्याबद्दल धन्यवाद. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली आणि मोठा धक्का, जबरदस्त धक्का बसतोय. वैभव सारखा खेळाडू इतक्या स्वस्तामध्ये बाद होणं खरोखर च्या माध्यमातून ठसा उमटवला गेला. ओमी असू द्या, ओमीने 10 षटकार गणाघाती षटकार पेश केलेले आहेत, लखनने गणाघाती षटकार पेश केले आहेत. अष्टपैलूवरचं दर्शन आपल्याला पाहायला भेटलं ते हरेशच्या माध्यमातून, तुषारच्या माध्यमातून. अष्टपैलूचा होता अजून एक खेळाडू होता आतिश, मात्र तो लवकर संघ स्पर्धेबाहेर फेकला घेतला. मात्र भरपूर अपेक्षा त्याच्याकडे आम्ही केल्या होत्या. नरेशची बॅटिंग आपण पाहिली, 31 धावांची खेळी बघितली. एकंदर सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ अतिशय सुरेखरित्या खेळला गेलाय. अर्जुन चेंडू खाली येतोय, एक सुरेख झेल पकडला जातोय, दुसरा मोठा धक्का भाऊच्या स्वरूपात. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केले जात आहेत. हॅट्रिकची संधी असेल इथे तुषारसाठी आणि मात्र कुठे बॅकफुटवर जातोय तो सार्थक 11. हॅट्रिकची संधी असेल, षटकारांची हॅट्रिक आमच्या मनोकामनेप्रमाणे तुषार तुम्ही पूर्ण केलेली आहे. विकेटची हॅट्रिक आपण करणार का? येणारा चेंडू काही ते कळेल, मात्र हॅट्रिकची संधी आपणास आहे. ह्या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा मान आपणास मिळू शकतो. इन द एअर दिस टाइम हॅट्रिक होणार का? आणि हॅट्रिक! व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ परफॉर्मन्स. तुषार, superb bowling performance, superb batting performance. He is a masterpiece of this ground.
अशा प्रकारचे गडी गमावणं आपणास हितकारक नाही आहे, कारण अजून येणारी 4 षटकं शिल्लक आहेत. इथून मी कॉल देतो, हॅट्रिकची संधी आहे. अशाच वेळेस आपण एका चांगल्या चेंडूला मान सन्मान देऊन सिंगल डबलमध्ये त्याचं रूपांतर करून खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं हरेश, कारण आपण खूप सकाळपासून चांगलं अष्टपैलुत्वाचं दर्शन इथे घडवत आहे. मात्र यावेळी आपण फेल झालेले आहेत. आवश्यकता नव्हती यावेळी षटकार येणं, चेंडू फक्त खेळून काढणं गरजेचं होतं. षटकाची सांगता झाली ती हॅट्रिकने, आणि यावेळी मात्र प्रफुल्ल आलाय खेळपट्टीवर नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे. आता सर्वस्वी जबाबदारी या 2 खेळाडूंवरती असेल. तर गोलंदाजीसाठी आला तो प्रतीक, लेफ्ट हँडेड बॉलर, पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर समोर तेवढाच चतुर आणि तळकेबंद फलंदाज छोट्या चणीचा, मात्र उपयुक्त असा सुरेख चेंडू होता, लोअर फुटस होता, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एखादा आहे होती, समाधान मिळायला लावलेल्या धावसंख्या 3. आता मात्र यावेळेस धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. आजच्या दिवसात सर्वस्वीपणे अष्टपैलुत्वाचं दर्शन घडवलं ते हरेश आणि तुषार यांनी. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स, जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. यावेळी मात्र निराशा केली हरेश याने, आणि दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगलं यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडतोय तो नितीन. एक सुरेख झेल पकडला होता, पहिला झेल. यावेळी फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये, आणि दरम्यान एक धाव पूर्ण होते. धाव संख्या 4. गडी बाजून तंबूत पडले 3 महत्वपूर्ण फलंदाज यशवंत, हरेश, आणि यावेळी चेंडू हवेमध्ये, झेल होणार का? लखन आहे, नो डाऊट. ICICI सेफ हँड्स मध्ये बॉल जाऊन विसावलाय. 14 धक्का, 4 या धावसंख्येवर. दरम्यान झेल सुटला जातोय, नक्कीच आपल्याला फायदा उचलावा लागेल. प्रफुल्ल, सुरेख गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते या धावखुऱ्या गोलंदाजाकडून, आणि षटकाची सांगता होते ती निर्धाव चेंडूने. षटक संपते, षटकाची सांगता झालेली आहे. धाव संख्या 6. आता इथून पुढे येणार 18 चेंडूंमध्ये गरज असेल ती 45 धावांची. 15 त्रिक 45, 15 धावांची गती आपल्याला राखायची आहे प्रत्येक षटकामागे. मास्टरपीस अरुण खेळपट्टीवरती उभा आहे, आपल्या चौफेर फलंदाजी करावी लागेल. अरुण, तर कॅचच्या हॅट्रिकची संधी होती अर्जुनला. आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत जाऊन बसला असता, आपण त्या हाताने संधी दवडली आहे. यावेळी प्रवीण येतोय गोलंदाजीसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, जोरदार प्रहार करायचा प्रयत्न फसतोय, चेंडू जाऊन विसावतोय. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरुवात होते ती निर्धाव चेंडूच्या सांगतेने. अपेक्षांचं ओझं नक्कीच खांद्यावरती असेल,
अजूनही मॅच शिल्लक आहे. 17 धावांची गरज असेल. यावेळी पुन्हा एकदा चेंडूने फसवलंय फलंदाजास. चेंडू जाऊन विसावलाय तो यष्टरक्षकाच्या हातामध्ये. वॉटर डिलिव्हरी, सुपर बॉलिंग बाय प्रवीण. आपल्या उंचीचा, ताकदीचा पुरेपूर फायदा घेतोय. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतोय, कारण खेळपट्टीचे अतिशय पोषक आहे फलंदाजाकरता आणि गोलंदाजांकरता. याचा प्रत्यय आपण आज दिवसभर पाहतोय. यावेळी दिशा भरकटली जाते. स्वयं मारा, पंचांचे हात हवेमध्ये. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या धावसंख्येवर. गडी बाजून तंबूत परतले ते 4. महत्वपूर्ण फलंदाज वैभव, हरेश, येशू आणि विटू, ज्यांच्यावरती संघाची मदार होती. आता मात्र सर्वस्वी मदार असेल या जोडीवर. यावेळी पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा प्रयत्न. काय जबरदस्त लाईन लेंथ वापरली जाते. आपल्या गोलंदाजीचा पुरेपूर वापर इथे केला जातोय. आपला अनुभव इथे पणास लावला जातोय. तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आपल्या बॉलिंग मार्कडे जाताना प्रवीण वेदांत यांकडून मारा करतोय. सामोरा उभा आहे मास्टरपीस. यावेळी मात्र बॅटची कडे लागते, बॉटम लागतोय. एक चांगला झेल घ्यायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. मात्र एक चांगला प्रयत्न होता. टाळ्या वाजून दाद दिली पाहिजे क्षेत्ररक्षकास. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 7, 8. प्रफुल्ल स्ट्राईक घेतलाय तो प्रफुल्ल. सुरेख चेंडू. यावेळी पंतांचा वाईड बॉलचा इशारा. थोडीशी दिशा भरकटते. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवर. मात्र अवांतर धावाच बॅटपेक्षा जास्त आल्यात धाव फलकावरती. 5 धावा ह्या मला वाटतं अवांतर असतील. त्याच्यामध्ये 3 वाईड आहेत, 2 लेग बाईज आहेत आणि बाकीच्या आलेल्या धावा बॅटने आहेत. यावेळी बॅटने चेंडू टोलवला जातोय. तुषार येतोय. नो डाऊट एका धावेवरती त्यांना समाधान मानायला लावेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. आणि यावेळी धावसंख्या जाते 2 आकड्यामध्ये. धावसंख्या धाव जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. तर पुढील चेंडू असेल अरुणसाठी. आणि पंचांचा इशारा. षटक संपल्याचा एका निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. तर आमचे अन्नूबाई जे माझ्याबरोबर स्कोअरिंग करतायत त्यांनी अनुभव सांगितला होता. त्यांना विचारलं होतं. अन्नूबाई बोलले होते की 2 षटकांमध्ये जर धावा आल्या तर सामन्याचं पारडे फिरू शकतं. मात्र 2 षटकात धावा आलेल्या नाही आहेत आणि नक्कीच सामना एकतर्फी होत चाललेला. दरम्यान डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव येईल. 4थं षटक हाताळलं जातंय लखनच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं व सांघिक षटक असेल हे 4थं. अजून 40 धावांची गरज असेल येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. षटक मार्गस्थ आहे ते 4था. यावेळी मात्र मास्टरपीसच्या बॅटमधून निघाला उत्तुंग षटकार, ज्याचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. व्यासपीठावर बसलेले आमचे मान्यवर वाट पाहत होते. आणि षटकाने थोडी धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 17
यांचं इथं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत. आणि दरम्यान कार्पेटच्या साहाय्याने खेळलं गेलेलं आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी आणि तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान 2 धावा वसूल केल्या जात आहेत. धावसंख्या 19. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. चेंडू हवेमध्ये आहे. कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. चांगलं कोऑर्डिनेशन. एक सुरेख झेल घेतला जातोय. सुपर कॉट. 5वा धक्का. आता मात्र संदीप खेळपट्टीवरती उतरतोय. कैच लिया उसका नाम क्या? थैंक यू. कैच लिया उसका नाम क्या? क्या माहित नहीं, नया है वो. अरे उसके जर्सी के पीछे. हां, थँक्यू. निशांत याने सुरेख झेल पकडलाय आणि 5वा धक्का बसतोय. मास्टरपीस बाद होऊन तंबूत परततोय. उरल्या सुरल्या आता अपेक्षा असली सँडीवर आणि प्रफुल्लवर. सामना भरपूर लांब गेलाय, मात्र अपेक्षा ठेवण्यास काहीच हरकत नाहीये. सुरेख फटका. प्रवीण हेमाडे. नो डाऊट जेला होणारच, कारण हाताला फेविक्विक लावून येतो प्रवीण. फेविक्विक का जोड है भाई, छुटेगा नहीं. तुटेगा पर छुटेगा नहीं. तर 6वा धक्का बसतोय. प्रफुल्ल बाद होऊन तंबूत परततोय. 18 धावसंख्येवरती 6वा धक्का बसतोय. राजेश पंजे ज्याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती, आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं, यावेळी फलंदाजीसाठी उतरलेला आहे. तडकेबंद फलंदाजी अशी त्याची ख्याती आहे. अष्टपैलू खेळाडू. टप्प्याचा चेंडू होता, एक साईडला भिरकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फुटबॉल. दिएगो मॅराडोना इथं असं वाटलं की मला मैदानावरती आलाय. आणि दरम्यान 2 धावा वसूल केल्या जात आहेत. षटकाची सांगता होते 2 धावांनी. धावसंख्या धावांवर पोहोचली 21 या धावसंख्येवर. 30 धावांची गरज असेल.